राज्यभरातील पूर्णपणे आता पीक विम्याची प्रतीक्षित असलेल्या सर्व शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती पूर्णपणे रकमेचा वाटप झाला असून शेतकऱ्यांना मोठा चांगलाच दिलासा मिळाला आहे. कारण की आता रक्कम पूर्णपणे बँकेच्या खात्यावरती जमा सुद्धा होण्यास सुरुवात झालेली आहे. जे शेतकरी पात्र आहेत अशा शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा मिळाला आहे. कारण की आता रक्कम पूर्णपणे बँकेच्या खात्यावरती सुद्धा जमा झालेली आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो कसलीच काळजी किंवा कसलीच चिंता करण्याची गरज नाही म्हटलं तरी काहीच हरकत नाही. कारण की आता पूर्णपणे रक्कम बँकेच्या खात्यावरती सुद्धा जमा झालेली आहे. जे शेतकरी पात्र आहेत अशा शेतकऱ्यांना मोठा चांगलाच दिलासा मिळाला आहे. कारण की आता रक्कम पूर्णपणे बँकेच्या खात्यावरती सोडण्यात आलेली आहे. जे शेतकरी पात्र आहेत 2020 ते 24 पर्यंतचा पीक विमा भरलेला असा शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा मिळाला आहे. कारण की आता रक्कम पूर्णपणे 2 ते 3 वर्षाची रक्कम शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती सर्वात आधी जमा होणार. त्यामुळे शेतकरी मित्रांनो लवकरात लवकर एक काम करून घ्या जेणेकरून तुमच्या बँकेच्या खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होईल. त्यामुळे लवकरात लवकर ही कामे करून घेणं अत्यंत आवश्यक आहे. ही कामे केली तर रक्कम पूर्णपणे बँकेच्या खात्यावरती जमा होणार आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो कसलीच काळजी किंवा कसलीच चिंता करण्याची गरज नाही म्हटलं तरी काहीच हरकत नाही. कारण की आता पूर्णपणे रक्कम सुद्धा जमा झालेली आहे. जे शेतकरी पात्र आहेत अशा शेतकऱ्यांना मोठा चांगलाच दिलासा मिळाला आहे. कारण की आता ज्यांनी 2020 ते 24 पर्यंतचा पीक विमा भरलेला आहे असा शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. कारण की आता रक्कम पूर्णपणे बँकेच्या खात्यावरती सुद्धा जमा झालेली आहे. जे शेतकरी पात्र आहेत अशा शेतकऱ्यांना मोठा चांगलाच दिलासा मिळाला आहे. कारण की आता रक्कम पूर्णपणे बँकेच्या खात्यावरती सुद्धा सोडण्यात आलेली आहे. या जिल्ह्यातील जर तुम्ही पात्र शेतकरी असाल तर रक्कम पूर्णपणे बँकेच्या खात्यावरती सुद्धा सोडण्यात आलेली आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो कसलीच काळजी किंवा कसलीच चिंता करण्याची गरज नाही म्हटलं तरी काहीच हरकत नाही. कारण की आता रक्कम पूर्णपणे बँकेच्या खात्यावरती सुद्धा जमा झालेली आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो जर तुम्ही पात्र शेतकरी असाल तर लवकरात लवकर ही कामे करून घेणं अत्यंत आवश्यक आहे. कामे केली तर रक्कम पूर्णपणे बँकेच्या खात्यावरती जमा होणार आहे व तुमचं स्टेटस ओके दाखवेल. म्हणजेच की तुमच्या बँकेच्या खात्यावरती डीबीटीचं स्टेटस ओके दाखवेल. म्हणजेच की रक्कम पूर्णपणे बँकेच्या खात्यावरती जमा होणार. त्यामुळे शेतकरी मित्रांनो लवकरात लवकर ही कामे करून घेणं अत्यंत आवश्यक आहे. ही कामे जर लवकरात लवकर केली तर रक्कम पूर्णपणे बँकेच्या खात्यावरती जमा होते. त्यामुळे शेतकरी मित्रांनो जर तुम्ही पात्र शेतकरी असाल तर लवकरात लवकर ही कामे करून घेणं अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो जर तुम्ही पात्र शेतकरी असाल तर लवकरात लवकर ही कामे करून घ्या. बघा यामध्ये पहिलं काम आहे म्हणजेच की शेतकरी मित्रांनो फार्मर आयडी. बघा फार्मर आयडी काढलेल्या सर्व शेतकऱ्यांना मोठा चांगलाच दिलासाच मिळाला असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही. कारण की आता पूर्णपणे बँकेच्या खात्यावरती रक्कम सुद्धा जमा झालेली आहे. जे शेतकरी पात्र आहेत अशा शेतकऱ्यांना मोठा चांगलाच दिलासा आर्थिक दिलासा मिळाला. कारण की आता रक्कम पूर्णपणे बँकेच्या खात्यावरती हेक्टरीप्रमाणे रक्कम पूर्णपणे आता जमा सुद्धा होण्यास सुरुवात झालेली आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो जर तुम्ही पात्र शेतकरी असाल तर लवकरात लवकर ही कामे करून घेणं अत्यंत आवश्यक आहे. ही कामे केली तर रक्कम पूर्णपणे बँकेच्या खात्यावरती जमा केली जाते. त्यामुळे शेतकरी मित्रांनो जर तुम्ही पात्र शेतकरी असाल तर लवकरात लवकर ही कामे करून घेणं अत्यंत आवश्यक आहे. ही कामे केली म्हणजेच की फार्मर आयडी असेल तुमचे त्यानंतरचं दुसरं काम आहे म्हणजेच की शेतकरी मित्रांनो ई-केवायसी. बघा ई-केवायसी केली तर रक्कम पूर्णपणे बँकेच्या खात्यावरती जमा होण्याचा मार्ग पूर्णपणे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो जर तुम्ही पात्र शेतकरी असाल तर लवकरात लवकर फार्मर आयडी ई-केवायसी करून घेणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे की पीक विमा थेट बँकेच्या खात्यावरती जमा होईल. बघा पीक विमा आता थेट बँकेच्या खात्यावरती बघू शकता शेतकरी मित्रांनो पीक विमा आता थेट बँकेच्या खात्यावरती जमा केला जाणार आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो जर तुम्ही पात्र शेतकरी असाल तर लवकरात लवकर ही कामे करून घेणं अत्यंत आवश्यक आहे. ही कामे केली तर रक्कम पूर्णपणे बँकेच्या खात्यावरती जमा होती. त्यामुळे शेतकरी मित्रांनो जर तुम्ही पात्र शेतकरी असाल या 15 जिल्ह्यात जाऊन जर तुम्ही शेती करत असाल बघा शेती करत असाल तर रक्कम पूर्णपणे जमा होण्याचा मार्ग पूर्णपणे आता मोकळा झाला. बघा मार्ग पूर्णपणे आता मोकळा झाला असून शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती रक्कम सुद्धा जमा झालेली आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो जर तुम्ही पात्र शेतकरी असाल तर लवकरात लवकर ही कामे करून घेणं अत्यंत आवश्यक आहे. ही कामे केली तर रक्कम पूर्णपणे बँकेच्या खात्यावरती जमा होणार आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो जर तुम्ही पात्र शेतकरी असाल तर लवकरात लवकर तुमची ई-केवायसी फार्मर आयडी काढून घेणं अत्यंत आवश्यक आहे. यामध्ये बघा पहिल्या जिल्ह्यात रक्कम सुद्धा जमा झालेली आहे. बघा यामध्ये पहिला जिल्हा आहे म्हणजे की बीड. बघा बीड जिल्ह्यात रक्कम पूर्णपणे बँकेच्या खात्यावरती शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती जमा सुद्धा करण्यात आलेली असून शेतकऱ्यांना मोठा चांगलाच आर्थिक दिलासा मिळाला असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही. कारण की आता रक्कम पूर्णपणे बँकेच्या खात्यावरती सुद्धा जमा झालेली आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो जर तुम्ही पात्र शेतकरी असाल तर रक्कम पूर्णपणे बँकेच्या खात्यावरती सोडण्यात आली असून तुम्हाला मोठा चांगलाच आर्थिक दिलासा मिळाला आहे. कारण की आता रक्कम पूर्णपणे बँकेच्या खात्यावरती सुद्धा सोडण्यात आलेली असून जे शेतकरी पात्र आहेत अशा शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा. बघा आर्थिक दिलासा बँकेच्या खात्यात. बघा
आर्थिक दिलासा बँकेच्या खात्यावरती मिळाला असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की आता रक्कम पूर्णपणे खात्यावरती सोडण्यात आलेली असून शेतकरी मित्रांनो जर तुम्ही पात्र शेतकरी असाल तर रक्कम पूर्णपणे बँकेच्या खात्यावरती सोडण्यात आलेली असून तुम्हाला मोठा चांगलाच आर्थिक दिलासा मिळाला आहे, कारण की आता रकमेचं पूर्णपणे वाटप झालं असून आता या 15 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती पूर्णपणे आता रकमे सुद्धा जमा झाली असून शेतकरी मित्रांनो तुमच्या बँकेच्या खात्यावरची रक्कम केव्हा जमा होणार ती आजच्या व्हिडिओमध्ये पुढे बघणार आहोत, त्यामुळे फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चला. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. बघा व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब केलं तर रोजच्या रोज ठळक महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्या बँकेच्या खात्यावरती तुमच्या मोबाईलवरती बघायला मिळेल. बघा यामध्ये तुमच्या तालुक्याचं व जिल्ह्याचं नाव सुद्धा आहे, त्यामुळे फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चाल जेणेकरून तुम्हाला महत्त्वपूर्ण असं अपडेट कळत चला. बघा यामध्ये बघा शेतकरी मित्रांनो बीड जिल्ह्यानंतरचा जिल्हा आहे म्हणजे की जालना. बघा जालना जिल्ह्यात रक्कम पूर्णपणे वाटप झाली असून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा चांगलाच दिलासा मिळाला, कारण की आता रक्कम पूर्णपणे बँकेच्या खात्यावरती सुद्धा जमा झालेली आहे. जे शेतकरी पात्र आहेत जे जालना जिल्ह्यातील शेतकरी पात्र आहेत शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा बघा मोठा चांगलाच दिलासा हेक्टरी पीक विमा पूर्णपणे बँकेच्या खात्यावरती सुद्धा सोडण्यात आलेला आहे. म्हणजेच की शेतकरी मित्रांनो जर तुम्ही पात्र शेतकरी असाल तर रक्कम पूर्णपणे बँकेच्या खात्यावरती सुद्धा जमा झालेली आहे, त्यामुळे कसलीच काळजी किंवा कसलीच चिंता करण्याची गरज नाही म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की आता रक्कम पूर्णपणे बँकेच्या खात्यावरती सुद्धा सोडण्यात आलेली असून शेतकऱ्यांना मोठा चांगला आर्थिक दिलासा मिळाला आहे, कारण की आता रकमेचं पूर्णपणे वाटप झालेलं आहे. म्हणजेच की जे शेतकरी पात्र आहेत तसे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळाला असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की आता रकमेचं पूर्णपणे वाटप झालं असून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळाला आहे. यामार्फत मोठा दिलासा मिळाला आहे, कारण की आता रकमेचं पूर्णपणे वाटप सुद्धा झालेलं आहे. म्हणजेच की जे शेतकरी पात्र आहेत बघा अशा शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला, कारण की आता रकमेचं पूर्णपणे वाटप झालं असून शेतकऱ्यांना मोठा चांगलाच आर्थिक दिलासा मिळालेला आहे. जे शेतकरी पात्र आहेत अशा शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळालेला असून त्यांच्या बँकेच्या खात्यावरती पूर्णपणे रकमेचं वाटप झालं असून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळालेला आहे. शेतकरी मित्रांनो जर तुम्ही पात्र शेतकरी असाल तर लवकरात लवकर ही कामे करून घेणे अत्यंत आवश्यक आहे. व्हिडिओमध्ये जी सांगितली ती कामे लवकरात लवकर करून घ्या, जेणेकरून तुमच्या बँकेच्या खात्यावरती पूर्णपणे रकमेचा वाटप होईल व तुमचा मार्ग पूर्णपणे मोकळा होईल. म्हणजेच की तुम्हाला आर्थिक दिलासा मिळेल, जेणेकरून तुमच्या बँकेच्या खात्यावरती पूर्णपणे रकमेचं वाटप होऊन जाईल. बघा त्यानंतरचं काय म्हणजे की शेतकरी मित्रांनो तुमचा तालुका व जिल्हा कमेंट करणं, जेणेकरून तुमच्या तालुक्या व जिल्ह्याबद्दल नक्की अपडेट घेऊन येण्याचा प्रयत्न करत राहू. तुम्हाला तुमचा तालुका व जिल्हा नक्की कमेंट करा, जेणेकरून तुमच्या तालुक्या व जिल्ह्याबद्दल येणाऱ्या व्हिडिओमध्ये किंवा आजच्या व्हिडिओमध्येच नक्की अपडेट सांगू. बघा यामध्ये शेतकरी मित्रांनो बघा पीक बघू शकता पीक विमा हा 2020 ते 24 पर्यंत बघा हे 4 आर्थिक वर्षामधील पीक विमा आहे. बघा या आर्थिक वर्षातला पीक विमा हा शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती पूर्णपणे आता जमा झालेला आहे. म्हणजेच की शेतकरी मित्रांनो जर तुम्ही पात्र शेतकरी असाल बघा तर रक्कम पूर्णपणे खात्यावरती सुद्धा सोडण्यात आलेली आहे, त्यामुळे कसलीच काळजी किंवा कसलीच चिंता बघा करण्याची गरज नाही, कारण की आता रकमेचं पूर्णपणे वाटप झालेलं आहे. बघा त्यामुळे शेतकरी मित्रांनो जर तुम्ही पात्र शेतकरी असाल तर रक्कम पूर्णपणे आता जमा सुद्धा झालेली आहे, त्यामुळे कसलीच काळजी किंवा कसलीच चिंता करू नका. फक्त आता व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुमच्या तालुक्या व जिल्ह्याबद्दल नक्की अपडेट येईल. भेटत राहता सोबत जय हिंद जय महाराष्ट्र.